सूचना या ठिकाणी 3 षटकांचा सामना खेळवला जाईल. सांघिक कोट्यातील पहिलं वैयक्तिक पहिले षटक हाताळतोय गोलंदाज हरेश. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यशवंत झेल खाली. यशवंतने चुकी केली आहे. पहिल्या चेंडूवरती मोहन सारख्या चांगल्या फलंदाजाला बाद केला असता गोलंदाज हरेशने, मात्र झेल जमिनीला दान झाल्या. पेवनचे षटक हाताळताना गोलंदाज हरेश पहिल्या चेंडू चांगला तेज सारा हाताळला. मोहन प्रयत्न करत होता, मात्र बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये झेल सोडला जातोय. यष्टिरक्षकाने केले चुकी. यावेळेस मात्र पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. अवांतर धाव येते. अवांतर धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. दोन या धावसंख्येवरती पहिल्या चेंडूवरती एक धाव आल्या. झेल सोडला मोहनचा. त्याच्यानंतर डावकरी हाताचा फलंदाज नागेश. कुठेतरी कॉम्बिनेशन चांगला पाहायला मिळतंय गावदेवी भिलवले संघाकडून. गोलंदाज फसला आणि नो चेंडू फेकलाय. फ्रेडचा चेंडू, या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल. शरीर यशीला चेंडू आदळलाय. एक चोरटी धाव त्या ठिकाणी पूर्ण केले गेले. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 3 या धावसंख्येवरती. 2 चेंडूचा खेळ मात्र या ठिकाणी संपलाय. गोलंदाज हरेश मोठे फटके मारू देत नाहीये. मोठे फटके मारण्यापात्र वंचित ठेवलाय गावदेवी भिलवले संघाच्या दोन्ही फलंदाजांना. 3 षटकांचा सामना आणि 3 षटकामागे किती धावा जमवणार गावदेवी भिलवले संघ. मागच्या सामन्यात विचार केला तर तब्बल 81 धावा. धाबांचा डोंगर हायस्कोर आजच्या दिवसातील पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा प्रहार. वाडिश फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूला धरलाय. षटकार येतोय. षटकाराच्या सहाय्यानं या ठिकाणी रिव्ह्यू तिसऱ्या पंचांकडची मागणी केली गेल्या. प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू या ठिकाणी दिला जाईल. कोणत्याही टीमला नुकसान नाही आहे. तर ह्या चेंडूवरती षटकार आलाय. नो चेंडू आहे की नाही हे देखील या ठिकाणी चेक केला जातोय. यस, नो चेंडू. बॉलर बाद, गोलंदाज बाद केला जाईल पंच, कारण 2 चेंडू बिमरचे नो फेकले त्या गोलंदाजाने. तिसऱ्या पंचांनी या ठिकाणी नो चेंडू घोषित केलाय. 2 चेंडू बिमरचे नो फेकल्यास गोलंदाज स्पर्धेतून बाद केला जातो आणि तेच मात्र या ठिकाणी झालंय. धावफलक जाऊन पोहोचलाय 10 या धावसंख्येवरती. गोलंदाज या ठिकाणी रेफर केला गेला यशवंतला. यावेळेस पहिल्या चेंडूवरती षटकाराने स्वागत केलंय. फलंदाज मोहनने फ्रेहिटचा चेंडू होता आणि यावरती आलाय षटकार. षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 16 वरती. यावेळेस कव्हरच्या वरून चेंडूला धरलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय मोहनच्या बॅट मधून. या षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 22 या धावसंख्येवरती.
यावेळेस देखील थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडूला धरला गेला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. 2 षटकारानंतर कमबॅकिंग गोलंदाजी यशवंत या गोलंदाजाकडून. ताकदवर गोलंदाज हरीश होता. हरीशने चुकी केली आहे. 2 चेंडू बिमरचे नो फेकलेत आणि या स्पर्धेत मात्र बाद केला गेलाय. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेस क्षेत्ररक्षक श्याम चेंडू खाली येतोय. श्यामने केली चुकी. झेल जमिनीला दान झालाय आणि चेंडू थांबणार नाही. वन बाउंड सीमारेषे पलीकडे मोहनच्या बॅटमधून येतोय चौकार आणि या चौकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 26 या धावसंख्येवरती. जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असेल गावदेवी भिलवले संघाचा. कारण विचार केला पोखरवाडी संघाचा तर हरेश श्याम आणि यशवंत सारख्या एक मातब्बर फलंदाजाचा भरणा असलेला हा संघ. अनिलने दोन्ही फलंदाजांना सांगून पाठवलं असेल की जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करा आणि तेच काम मात्र मोहन लोते या फलंदाजाने केलं आहे. 3 षटकार आलेत, 1 चौकार आले. मोहनच्या बॅटमधून पहिल्या षटकात 26 धावा आल्यात. श्याम आलाय सांघिक कोट्यातील दुसरा. वैयक्तिक पहिले शतक हाताळताना झेलखाली क्षेत्ररक्षक येतोय. कोणतीही चुकी करणार नाहीये फलंदाज. बॅक टू द पवेलियन नागेश. यावेळेस शॉर्ट पेच चेंडू झेल खाली येतोय. राहुल कोणतीही चुकी करणार नाहीये फलंदाज. बॅक टू द पवेलियन. अनिल हिरवा बाद होतोय. मागच्या सामन्यात ज्याने 50 धावा पूर्ण केल्या होत्या तो ह्या सामन्यात मात्र 0 वरती बाद होतोय. अनिल बाद झालाय. त्याच्यानंतर मंगेश आलाय. स्ट्राईक रोटेट केले मंगेशने जाणलाय मोहनला स्ट्राईक वरती आणणे गरजेचं असेल. अनिल बाद झाला. त्याच्यानंतर मंगेश नौका फलंदाज. सिंगल आले. सिंगलच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 27 या धावसंख्येवरती. 3 चेंडूचा खेळ संपलाय. मोहन आलाय. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न मात्र असफल ठरलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. गोलंदाज कमबॅकिंग करून देतोय आपल्या संघाला पोखरवाडी संघाला. 4 चेंडू फेकले त्या गोलंदाजाने 1 धाव खर्च केले. अनिल आणि नागेश सारख्या दोन्ही मातब्बर फलंदाजांना बाद केलाय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक असलेल्या शतकातील एखादा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मोहनचा. यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न मात्र असफल ठरलाय. ज्या ठिकाणी धाव नव्हती ती धाव त्या ठिकाणी एक धाव येते.
एका धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 28 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील मंगेश पुन्हा एकदा स्ट्राईकला आलाय. शेवटच्या षटकात जर मोहन राहिला तर नक्कीच 50 पूर्ण करू शकतो. मोहनमध्ये क्षमता आहे षटकार चौकार लागवण्याची. स्लॉगरचं शतक कोणता गोलंदाज हाताळणार? यावेळेस मोठा प्रहार राहुल झेल खाली. चुकी केले राहुलने, मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण केले गेले. एका धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 29 या धावसंख्येवरती. किरण आलाय. पहिला चेंडू लोअर फुटॉस. हरेश झेल खाली येतोय. हरेश मात्र चुकी करतोय. झेल जमिनीला दान झाले. त्या मोबदल्यात मिळालेले एक धाव. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 30 या धावसंख्येवरती. मोहनला स्ट्राईक वरती आणलं गेलाय. हा चेंडू यावेळेस चेंडूला धरलाय. एक स्टायलिश प्रहार स्वीप केलाय चेंडूला धरलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये एक जबरदस्त माहिती हिट मोहनच्या बॅटमध्ये येतोय. हा चौथा दर्जेदार षटकार आलाय. षटकाराच्या सहाय्याने धावफलक 36 वरती जाऊन पोहोचलाय. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज किरण वरती चढवलाय हल्ला. मोठा प्रहार यावेळेस देखील बॅक टू बॅक दुसरा षटकार मोहनच्या बॅट मधून येतोय. मोहनची झेल. बेचाळीस धावा धावफलकावर रल्यात. 3 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक असलेल्या षटकातील शेवटचं शतक गोलंदाज किरणला आणलाय आणि किरण वरती मात्र आतापर्यंत 2 षटकार आले आहेत. नवखा गोलंदाज आहे. प्रेशर मध्ये आलाय गोलंदाज. कशा प्रकारे गोलंदाजी करावी, कारण समोर एक अनुभवी फलंदाज मोहन लोते. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र असफल ठरलाय. निर्धाव चेंडूची संगता झाली. बेचाळीस धावा. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक. या 2 चेंडूवरती मोहन किती धावा जमणार? लोअर फुटो हा चेंडूला धरलाय. वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्राच्या डोक्यावर एक जबरदस्त माहिती हिट मोहनच्या बॅट मधून येतो. हा 5वा षटकार. 6 षटकार आलेत मोहनच्या बॅट मधून आतापर्यंत. षटकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 48 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील. यावेळेस देखील मोठा प्रहार वाईडिश लॉंगॉन क्षेत्राच्या वरतून चेंडूला भिरकावलाय. एक जबरदस्त माहिती हिट षटकार.